आहाहाहाहाहा. आज सगळा सगळा कोणता कोणता ब्रँड मारताय? अरे मस्तानी एकदम कडक आहे. मारा माझा पण. करतो पण पहिलं समजून घे नक्की काय आहे ते. दालचिनीमध्ये खूपच औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. दालचिनी जर सकाळी तुम्ही एकदम गरम पाण्यात जर टाकून तिथं थोडं अर्ध्या ग्लासाचं जर लिक्विड बनवलं तर पूर्ण तुमचं शरीर फिल्टर करण्याची ताकद या दालचिनीमध्ये आहे. दालचिनीमध्ये खूपच औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. दालचिनीमुळे जर आपल्याला आता पावसाळ्याचे दिवस आहे, सर्दी खोकला होत असेल, आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असेल तर दालचिनीमुळे खूपच त्याचा आपल्या शरीरासाठी औषधी गुणधर्म असल्यामुळे आपल्याला फायदा खूप चांगला आहे. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंटचं काम ही दालचिनी करत असते. उगम ह्याचा श्रीलंके या देशामध्ये झाला, त्याचबरोबर आपल्या भारतातही या दालचिनीचं उत्पादन घेतलं जातं. दालचिनीमध्ये मुख्यतः 2 प्रकारची दालचिनी येते. ती म्हणजे लाकडी असे तुकडे असलेली एक दालचिनी असते आणि दुसरी असते ती म्हणजे ही सिगारेट, याला बोललं जातं सिगारेट दालचिनी. ही अशी गोल पाईप मध्ये अशी येते आणि ही दालचिनी सगळ्यात सर्वोत्तम दालचिनी ही सिगारेट दालचिनी येते. हिचा थोडा कलर पण असा ब्राउनी आणि येलो टाईप मध्ये कलर असतो. त्याचबरोबर या दालचिनीचे जर तुम्हाला बघितलं तर तुम्ही जर कच्चा तुकडा जरी तुमच्या दाताखाली पकडला तर तुम्हाला त्याचा टेस्ट समजून येते. तुमच्या डोळ्यातून थोडंसं पाणी येतं आणि थोडासा तिखा असा चव तुम्हाला लागते. दालचिनी ही एका वैशिष्ट्यपूर्ण झाडापासून बनते. त्याच्या अगदी बुंद्यापासून ते अगदी टोकाच्या फांदीपर्यंत जी वरची साल असते त्या सालीपासून दालचिनी बनत असते. त्यामध्ये सर्वोत्तम दालचिनी ही जी मध्य भागातली झाडाची साल असते त्या दालचिनीमध्ये चांगले गुणधर्म आलेले असतात आणि ती एक मीडियम एजची असावी असे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून दालचिनी मार्केटमधून घेताना ती अख्खी दालचिनी आणि असे सिगरेट बनलेले हे जे गोल बनलेले आहेत पाईप, अशी दालचिनी खरेदी करा आणि ती दालचिनी तुमच्या घरामध्ये वापरा. याची जर तुम्ही घरामध्ये पावडर बनवून जर ठेवली तर साधारण 1 ते 2 महिने या पावडरला काही होत नाही. अख्खी दालचिनी घ्या आणि ती घरामध्ये वापरा. आपल्या दालचिनी जर घरामध्ये तुमच्या काही मॉइश्चर पकडत असतील, काही तुमचं बुरशीजन्य आता आजार जास्त होतात या पावसाळ्यामध्ये, तुमच्या घरामध्ये बुरशी बनत असते, त्या बुरशीला मारण्याचं काम ही दालचिनीचे लवंग आणि काळी मिरी या औषधी किंवा मसाल्यातले पदार्थ करत असतात. म्हणून तुम्ही नक्की या दालचिनीचा वापर करा. तुम्हाला अजूनही काय फायदे जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओ आपले बघा आणि त्या व्हिडिओमध्ये आपण अजून याचे एक्स्ट्रा फायदे तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही मायमाटच्या राजाचं पेज नक्की फॉलो करा बरं का आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.